जय जय रघुवीर समर्थ. कथा समर्थांच्या. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. जालना जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठी जांब हे छोटंसं गाव. त्या गावचे कुलकर्णी सूर्याजीपंत ठोसर. त्यांच्या पत्नीचं नाव राणूबाई. हे अतिशय सात्विक, धार्मिक, धर्माचरण करणारं दाम्पत्य. सूर्याजीपंत वयाच्या 12व्या वर्षापासून सूर्योपासना करत आणि सूर्यदेवता त्यांच्यावरती प्रसन्न झाली आणि सूर्यदेवतेनी या दाम्पत्याला असा वर दिला की तुमच्या पोटी 2 पुत्र जन्माला येतील. थोरला पुत्र माझा अंश असेल म्हणजे सूर्याचा, आणि धाकटा पुत्र मारुतीचा अंश असेल. त्याप्रमाणे या दाम्पत्याच्या पोटी ज्येष्ठ पुत्र जन्माला आला, त्याचं नाव ठेवलं गंगाधर, आणि दुसरा पुत्र जन्माला आला, त्याचं नाव ठेवलं नारायण. एकवचनी, एक बाणी, सत्यवचनी, दुरितांचा निपात करणारे प्रजाहित दक्षक धनुर्धारी प्रभू रामचंद्र ज्या सुमुहूर्तावर जन्माला आले, त्याच सुमुहूर्तावर म्हणजे चैत्र शुद्ध नवमी या दिवशी भर दुपारी 12 वाजता नारायणाचा जन्म झाला. नारायण थोडा मोठा झाल्यावर त्याला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राला दोघांनाही सूर्याजीपंतांनी पैठणला नेलं. एकनाथांच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद घेतला. नारायणाची प्रकृती लहानपणापासूनच निरोगी आणि बळकट होती. त्याला घरात राहायचा फार कंटाळा. सवंगडी गोळा करायचे, विटी दांडू, आट्यापाट्या असे खेळ खेळायचे, झाडावर चढायचं, फांदीला धरून झोके घ्यायचे, नदीकाठी जायचे, तासन तास डुंबायचे, रानावनात भटकायचे. हे सगळे त्याचे आवडते छंद. अभ्यासात देखील नारायणाची बुद्धी कुशाग्र होती बरं. तो भराभरा लिहायला वाचायला शिकला. संध्या, रुद्र, पूजापाठ हे सारं बघता बघता त्याने तोंडपाठ केलं. शांत ठिकाणी बसून देवाचं ध्यान करणं ही नारायणाची एक आवडती गोष्ट. नारायण 6-7 वर्षाचा असतानाच त्याचे वडील म्हणजे सूर्याजीपंत मृत्यू पावले. थोरल्या गंगाधराकडे घराचं कर्तेपण आलं. नारायणाची आई राणूबाई त्याला सारखं समजवायची. त्याचा खोडकरपणा कमी होण्यासाठी प्रयत्न करायची. त्याला म्हणायची, नारायणा, दिवसभर सवंगडी गोळा करून हिंडायचं, नदीत डुंबायचं हे पुरं झालं आता. गंगाधर एकटा घराची जबाबदारी सांभाळतोय, तू पण त्याला मदत कर. आईच्या बोलण्याने नारायण रुसला. तो माळ्यावर जाऊन बसला. तो जेवायला, खेळायला कशालाच खाली आला नाही. राणूबाईंना वाटलं, कुठं गेला असेल हा नारायण. सगळीकडं शोधून झालं, पण पत्ता काही लागला नाही. शोधता शोधता राणूबाई अडगळीच्या खोलीत गेल्या. तो अडगळीच्या खोलीत धान्याच्या कणगीमागं नारायण शांतपणे बसलेला दिसला. राणूबाईंनी त्याला जागं करून विचारलं, अरे नारायणा, इथं काय करतोयस? नारायणाने डोळे मिटलेल्या स्थितीतच शांतपणे उत्तर दिलं, आई, चिंता करतो विश्वाची. आपल्या स्वतःच्या फायद्यापलीकडे जाऊन सर्वांचा विचार करण्याची कल्पना नारायणाला इतक्या लहान वयात सुचली, कारण तो काळच तसा होता. कित्येक वर्ष महाराष्ट्रात स्वराज्य नव्हतं. मोगली सैन्याची एखादी टोळी शेतातलं तयार झालेलं धान्य कापून पसार होई. 2-4 घोडेस्वारेत दुकानं, घरं भर दिवसा लुटून नेत. कोठारातलं धान्य, तिजोरीतला पैसा केव्हाही कुणीही येई आणि लुटून नेई. नारायण जसा जसा मोठा होत होता तसं तसं त्याला भोवतालच्या परिस्थितीची समज येत होती. स्वतःपुरताच प्रपंच जगात आलेला प्रत्येकजणच करतोय, पण समाजाचा प्रपंच कोण करेल? आपण करायचा.
त्यासाठी अहोरात्र रामाचं स्मरण करायचं. राम आपल्याला निश्चित मार्गदर्शन करेल. अवखळ वाटणारा नारायण श्रीरामाचे ध्यान करू लागला. कधी घरात, कधी गावाबाहेरच्या मारुतीच्या देवळात नारायण शांत चित्ताने ध्यान करत बसू लागला.